ईश्वर प्रसंगी वेगवेगळी रूप धारण करून आपल्या मार्गभ्रष्ट झालेल्या भक्ताला वठणीवर आणतो। आई आज भोपळ्याची भाजी केली ना ग? इतका खमंग वास सुटलाय। मला माहित आहे तुला भोपळ्याची भाजी म्हणजे जीव का प्राण। अगं तुला गुरुकुलमध्ये भोपळ्याची भाजी घेऊन जाता यावी ना म्हणून केव्हाची तयार करून ठेवलीये। बाकी तुझी तयारी झाली की नाही? हो हा मी सगळं घेतलंय। नाही तर विसरायचीस आणि गुरुकुला जाऊन गोंधळ करत बसायचीस। आई तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित घेतलंय। आता फक्त बाबांची पूजा होण्याची वाट बघते, मग आम्ही निघूच। तनु तू यांच्या संस्कारात किती तयार झालीस। तू एवढी शिकलीस, गुरुकुलात त्यांना मदत करतेस, मुलगी म्हणून आम्हाला तू किती समाधान दिलंस। आता तुला एखादं चांगलं स्थळ मिळालं की तुला उजून आम्ही दोघंही मोकळे हो। हे काय आहे आई, विषय कुठलाही असला की माझ्या लग्नावरच येऊन का थांबतो? अगं मुलगी जन्माला आल्यापासून आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजीच असते बघ। अगदी बरोबर बोललात तुम्ही। बरं आमची पूजा आटोपली आहे बरं का? अरे हो, पण हा तुषार अजून आला की नाही घरी? नाही बाबा, काल सकाळी तो घरातून गेला, तो अजून परत आलाच नाहीये। एवढंच? तो अजून घरी आलेला नाही एवढंच सांगायचं तुला? अगं बोल। अगं तुझ्या चेहऱ्यावर लिहिलेलं वाचता येते मला, तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून। सांग सांग, काय दिवे लावलेत त्यानं सांग तरी। कालपासून माझ्या गळ्यातली सोन्याची चेन दिसत नाहीये, त्यानेच नेली असेल। अगं बाळा, ही गोष्ट सांगताना देखील तुझी जीभ वळत नाहीये। आणि आमचे कुलदीपक जे करायचं ते करून मोकळे झालेत। अगं आपल्या बहिणीचे दागिने त्याने नेले, हे करताना काहीच कसं वाटलं नाही त्याला। ह्या मुलाचं काय करायचं मला आता काही कळेना असं झालेलं आहे। अगं चांगला शिकला सवरलेला मुलगा, वकील होत होता आणि वकिलीचा अभ्यास सोडून भलत्याच मार्गाला लागलेला आहे। आणि आता तर काय अगदी त्यानं ताळतंत्रच सोडलेलं आहे। इतरांची मुलं बघा या वयात बापाचा आधार बनतात। थांब मी बघतो। आई मी डबा भरते। काय हो, काय झालं? अहो तुम्ही बोलत का नाही? अगं त्यानं त्या मुलांबरोबर मारामारी केली, त्यांच्या मुलांना ठोकून काढलंय। इतकं ठोकलंय की वैद्यभुवनकडून उपचार करून घ्यायची वेळ आली आहे त्यांना। आता काय बोलणार सांगा? अहो शेजारचे बोलतात ते कशावरून खरंय? अगं लोक खोटं कशाला बोलतील? दुसरा एक जण काय सांगत होता माहितीये? त्यांच्या मुलाकडून यानं काहीतरी कारण सांगून पैसे घेतले। त्यांचा मुलगा भोळा या तुषारच्या बोलण्याला फशी पडला आणि आपला तुषार आता कानावर हात ठेवतोय। पैसे परत द्यायचं नावच घेत नाहीये। 2 रुपये घेतलेत म्हणे त्यांनी, लहान सहान रक्कम नाहीये। आणि काल तर काय दारू पिऊन एकाच्या घरात घुसला म्हणे, तरी घुसफट काढून असा धिंगाणा घालत असतो तो। लोकांच्या घरातल्या सामानाची मोडतोड केली आहे ना। सगळ्यांची अगदी हात जोडून माफी मागावी लागली मला त्याच्यामुळे। पण त्या मंडळींचा चांगुलपणा बघ, म्हणाले तुमच्यासारख्या भल्या माणसाला असं आमच्या समोर हात जोडायला लावणं बरं वाटत नाही आम्हाला। अहो तुम्ही एवढे शिक्षक, मुलांसाठी गुरुकुल चालवता, विद्यादानाचं पवित्र कार्य करता, आणि तुमचा मुलगा हा असा निघावा आहे असं कसं काय? तो असा कसा? आम्हाला फार आश्चर्य वाटतं। अहो तुम्ही दोघं म्हणजे 2 टोकं। तुम्ही हिरा आहात तर तुमचा मुलगा कोळसा असं म्हणाले ते। काळजाला भोकं पडली माझ्या। हो तुम्ही आता जे बोलताय ना ते आत्ताच्या तुषारबद्दल।
पण कालपर्यंत जो तुषार होता तो माहिती आहे ना तुम्हाला? हे असं अचानक काय झालं हो त्याला? तो असा का वागतोय? आता काय बोलणार आपण? वाईट संगत, दुसरं काय? अगं तो सुधारावा म्हणून मी किती प्रयत्न केले आजपर्यंत. हो. बघूया आता स्वामी कधी यश देत आहेत ते. अहो तुमच्या प्रयत्नांना यश येऊ दे, म्हणजे मला सुद्धा बरं वाटेल हो. आई बाबा, दादाच्या अशा वागण्याने नेहमीच अपमानित व्हावं लागतं. आजवर तुम्ही इतकी प्रतिष्ठा मिळवली, इतकं नाव कमवलं, आणि दादा त्याच्या अशा वागण्याने एका क्षणात सगळं धुळीला मिळवतोय. जुगार काय खेळतो, व्यसन काय करतो. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी नाही केल्या आणि आम्हालाही त्यापासून थांबवलं, तो त्या सगळ्या गोष्टी करतोय. आता तो कुठे आहे कुणास ठाऊक. परत त्याला शिपायांनी पकडून नेलेलं नसलं म्हणजे मिळवली. बाबा मी आले. अगं पण मी आता त्याला घेऊनच येते. तनू, तुला आमची शिकवण अगदी योग्य प्रकारे कळली. गुरु आपल्या भक्तांच्या भल्या करता त्यांच्यावर योग्य ते संस्कार, त्यांना योग्य ती शिकवण देत असते. तसंच आई वडीलही आपल्या लेकरांच्या भल्या करता ते आपल्या सगळ्या मुलांवर योग्य ते संस्कार करतात. आम्ही तुझ्या आई वडिलांनी तुमच्यावर योग्य ते संस्कार केले, योग्य ती शिकवण दिली. तू ती उत्तम प्रकारे मनावर कोरून घेतलीये. तुझा दादा नाही, त्याने ती शिकवण डोक्यात ठेवली, पण डोक्यात इतर वाईट विचारांचा प्रवेश झाला आणि ते संस्कार उडून गेले. मनाचा ताबा वाईट विचारांनी घेतला आणि संस्कारांनी काढता पाय घेतला. एकंदरीत काय, आमचे विचार, आमचे संस्कार हे पाळणं सगळ्यांच्याच आवाक्यातली गोष्ट नाहीये. स्वामी, आपण कुणाबद्दल बोलताय? भुजंगा, आमचे काही भक्त असे असतात, कितीही मोठमोठी वादळे येऊन देत, त्यांच्यावर केलेले संस्कार तसेच ठसून राहतात. या उलट काही भक्त अरे वाऱ्याच्या छोट्याशा झुळकीनी त्यांच्यावर केलेले संस्कार उडून जातात. आमच्या अशाच काही भक्तांविषयी बोलतो आम्ही. दादा काय झालंय तुला? तू असं का वागतोयस? मला काय होणार, मला काही झालेलं नाही. ते मला माहिती आहे तुला काही नाही झालेलं, पण तुझ्या अशा वागण्याचा आई बाबांना त्रास होतोय. त्रास? माझा कसला त्रास? तुझा काय त्रास आहे? मी फौजदार साहेबांच्या पाया पडले, विनंती केली याला सोडा, हा माझा भाऊ आहे. आणि त्यावर ते मला काय म्हणाले माहितीये? हा नालायक तुझा भाऊ आहे. अगं याला कसले कसले छंद नाद लागलेत. जुगार खेळतो, दारू पितो हा, आणि त्या मुलांबरोबर मारामारी करतो. हा तुझा भाऊ? ए, खोटं बोललाय तो. ते कशाला खोटं बोलतील? का? आम्हाला काही कल्पना नाही या गोष्टीची. तुझ्यामुळे मी माझे दागिने परत सावकाराकडे गहाण ठेवले आणि तुला सोडून आणलं, समजलास? हे सगळे उपद्व्याप मी नव्हते करायला सांगितले तुला. तू तुरुंगात असलास तर आम्ही सुखाने राहू. अरे नको वागूस तू असा. तुझ्या अशा वागण्याने आई बाबा मी मग सगळ्यांना खूप त्रास होतोय रे. तुला समजायला हवं आता. अशाने बाबांची खूप निंदा नालस्ती होते. आपले बाबा खूप थकले आहेत आता. सरकारी नोकरीतून ते निवृत्त झाले. बाबांचं वय झालंय तरी ते काम करतात. गरीब गरजू मुलांसाठी ते गुरुकुल चालवतात. अरे अशा आदर्श वडिलांचा मुलगा तू, आणि हे असले धंदे करतोस? बरं दिसतं का तुला हे? एकीकडे ते मुलं घडवण्याचं कार्य करतात आणि तू त्यांचा मुलगा असा बिघडत चाललायस. अरे शर्मेनं मान खाली घालायला लावतोस तू. असं मग बहिणाबाई मी असं काय करू म्हणजे त्यांची मान अभिमानानं ताठ होईल? अरे तू शिक, वकील होण्यासाठी पुन्हा शिक्षण घ्यायला सुरुवात कर.
हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. एक उज्ज्वल भविष्य आहे तुझ्या समोर. त्यासाठी तू बास झाले तुझे फुकटचे सल्ले. स्वतःचं भविष्य स्वतः घडवा. आणि मी असाच आहे. आणि बाबांची मान ताट करण्यासाठी तू आहेस ना. मी असाच आहे. मला असंच जगू दे. हे बघ, असं म्हणून कसं चालेल? तुझे जन्मदाते आहेत ते. मुलगा या नात्याने तुझी काही जबाबदारी, काही कर्तव्य आहेत आणि ती तुला पार पाडायलाच हवी. आता मी घर चालवते, गुरुकुलाची आणि घरची काळजी घेते, पण मी हे किती दिवस करू? माझं लग्न झाल्यानंतर तुलाच हे सगळं करायला पाहिजे ना. ते वेळ येईल तेव्हा बघू. आत्तापासून कटकट नको आणि मला शिकवण्याच्या भानगडीत पडू नकोस. घरी जा तू. मला मित्रांकडे जायचंय. कशाला? दारू प्यायला की जुगार खेळायला? अरे अशानं नाश करशील, वाटोळं करशील स्वतःच्या आयुष्याचं. ते काही नाही. चल तू घरी. आई बाबा वाट बघताय. चल. गप. या आलात? बहिणीने पुन्हा एकदा सोडून आणलं ना? वाटलंच मला. यांची शिकवणी सुरू होणार. असं वागू नका, असं करू नका. घरी आलं की गुरुकुलात शिकायला आल्यासारखंच वाटतं. आपण काही म्हणालात? नाही, आपण गुरुकुलात निघाला असाल, आपल्याला उशीर होत असेल ना. हो, आम्ही गुरुकुलातच निघालो आहोत. पण आपण जिथे पोहोचला आहात ना, तिथून परतायला उशीर होऊ नये असं वाटतं आम्हाला. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? हे बघ, उगाच वेळ पांघरू नकोस. मी काय म्हणतोय ते बरोबर कळतंय तुला. अरे हे दारू जुगार वगैरे व्यसनं चांगली नाहीत रे. हे बघ, माणसाला माणूस राहू देत नाहीत, पार सैतान बनवतात, रसातळाला नेतात. माणूस आयुष्यातून उठतो. अरे आपल्या सोन्यासारख्या आयुष्याचा विचका करू नकोस रे. हे सुधार स्वतःला. सावर आपलं आयुष्य, सावर. सोड हे सगळं. बघ, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हे सगळं सोडायला आम्ही तुला मदत करायला तयार आहोत. मला नको आहे कोणाची मदत बिदत. मदत करायची असेल तर तुमच्या त्या गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांना करा. जा. तुषार, तू तुझ्या वडिलांशी बोलतोय हे लक्षात ठेव. अगं त्याला भान आहे कुठे? दारूनं पुरता ताबा घेतलाय त्याचा. अरे तुषार, या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे तू स्वतः बरोबर घराचं सुद्धा नुकसान करतोयस. नुकसान? कसलं नुकसान? अरे तू दारू पितोस, दारूमुळे तुझ्या तब्येतीचं नुकसान होतं. त्याबरोबर जुगारही खेळतोस. जुगाराला पैसे लागतात. ते कुठून येतात? त्यासाठी तू घरात चोऱ्या करतोस, नाहीतर लोकांना शेंड्या लावून त्यांच्याकडून पैसे उकळतोस. प्रसंगी त्यांना लुबाडतोस. लोकांच्या घरात जाऊन तमाशे करतोस. अरे रोजच्या रोज लोक माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात रे. अरे तुषार, तुला एक बहीण आहे, लग्नाची जबाबदारी आहे तुझ्यावर. अरे एक मुलगा म्हणून, तिचा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडायला हवीत ना तू. जर तुम्हाला वाटतं ना मी कोणाकडे पैसे मागू नये, चोरी करू नये, मग तुम्हीच का नाही मला पैसे देत? एकुलता एक मुलगा आहे तुमचा मी. मला पैसे दिले तर तुमचं काय बिघडतं? अरे काय बोलतोयस काय तू? अरे हे बघ, शिकवणी नको आहे तुमची. त्यापेक्षा पैसे द्या. आणि तुम्ही मला कितीही सांगितलं ना तरी मी आहे असाच राहणार आहे. मनुष्य जन्म हा फार दुर्मिळ आहे आणि मला तो सत्कारणी लावायचा आहे. बाबा, मला माझं आयुष्य मजा करत घालवायचंय. अरे ही मजा नाहीये, जीवाशी खेळ आहे. बाबा, गाढवाला कसली आली गुळाची चव? तुम्हाला यातलं काहीही माहित नाहीये. त्यापेक्षा तुम्ही असं करा, एक दिवस माझ्याबरोबर या सगळ्या गोष्टी करून बघा. मग तुम्हाला कळेल यात कशी गंमत असते ते. शरम नाही वाटत तुला? स्वतः हे असले धंदे करतोस ते करतोस आणि वर मला, तुझ्या बापालाही करायला सांगतोस. अरे तुला काही सांगायचं ना, म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, त्यातली गत आहे. जाऊ दे,
ते काही उपयोग नाही, नुसता वेळेचा अपव्यय आहे आणि डोक्याला मनस्ताप, नुसता मनस्ताप. तनू, तू चल माझ्या बरोबर. आणि तुषार, तू घरातून कुठेही हलणार नाहीयेस, कळलं? श्रीधरा, आज जे केलंस ते अगदी योग्य केलंस. अरे खरं तर हे आधीच करायला पाहिजे होतं. बैल गेला आणि झोपा केला असं करून काही उपयोग नसतो. अरे मुलं वाया गेल्यानंतर त्यांना बोलून काही उपयोग नाही रे. त्यांना वेळेतच सावरायचं असतं. ठीक आहे, अजून वेळ गेलेली नाही. असाच प्रयत्न करत राहा. बाबा, आज तुम्ही चक्क दादावर हात उगारला. अगं मी तरी काय करू? आज तर त्यानं अगदी हद्दच केली. मग माझ्याही सहनशक्तीचा अंत झाला. मी तरी किती काळ सहन करायचं? हे बघ, तूच सांग, आतापर्यंत आपण किती वेळा त्याला सुधारण्याची संधी दिली, पण त्याला सुधारायचंच नाहीये. अगं हे सगळं करण्यात मलाही काय आनंद झाला नाहीये. त्याला मी चपराक दिली, पण वेदना मात्र माझ्याच काळजाला झाल्या. बाप म्हणून मी कुठे कमी पडलो का ग? असं काही नाहीये बाबा. कमतरता तुमच्या देण्यात नाही, ती कुठे असलीच तर ती त्याच्या घेण्यात आहे. तुम्ही आम्हाला जे आदर्श संस्कार दिले त्याच पुंजीवर तर आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्याचा प्रवास करायचा आहे. तुम्ही तुमच्याच मुलांचा नाही, इतरांच्या मुलाचाही विचार करताय. समाजातील गरजू मुलांसाठी तुम्ही किती करता, त्यांना शिक्षण देण्याचं व्रत तुम्ही अंगीकारलंय. बाबा, मला, आईला तुमचा खूप अभिमान वाटतो. म्हणूनच आपलं गुरुकुल आपण स्वतःच्या मालकीच्या जागेवर बांधलंय. त्यामागे माझं निश्चित असं एक उद्दिष्ट आहे, गरीब मुलांना साक्षर करायचं. त्या मुलांना शिकवतो याचं खूप समाधान वाटतं मला. हो बाबा, तुम्ही इतक्या मनोभावे करताय, हे तो होणारच ना. आणि मुलं, त्यांच्या डोळ्यात तुमच्याविषयी किती आपुलकी, आदर, प्रेम आहे. अगं मी जे करतोय ना त्याच्या अनेक पटीने परत मिळते मला. त्यांची ही भावनाच माझ्यासाठी लाख मोलाची आहे. मी खूप मुलांना शिकवणार, आणि नुसतंच शिकवणार नाही तर त्यांना एक सुसंस्कृत, सद्वर्तनी आणि चांगला माणूस बनवण्याकडेच माझा कटाक्ष असणार आहे. म्हणजे माझा एकही विद्यार्थी तुषारसारखा कधीही वाममार्गाला लागणार नाही. गुरुकुल हेच माझं स्वप्न आहे आता. आणि तुमचं स्वप्न नक्की साकार होईल. हे गुरुकुल गुरुकुल म्हणतात ते हेच का? हो सावकार, हेच ते. ही जागा तर मुख्यच ठिकाणी आहे, पण ती जागा आपण नुसतं बघायची का बरं? मला हस्तगत करायची ती जागेवर पेढी उभा करायची. मला या जागेवर पेढी म्हणजे फायदाच फायदा आहे. शक्य आहे, पण मला जरा कठीणच वाटतं. अहो ही जागा त्या श्रीधर कुलकर्णीच्या मालकीची आहे. तो हे गुरुकुल चालवतो. मग काय झालं? जागा कोणाची का असे ना, ती जागा माझ्या मालकीची व्हायला पाहिजे बस. बाबा, बोलता बोलता गुरुकुलाजवळ कधी आलो कळलंच नाही. हो, विषय आवडीचा असला ना की पायाखालची वाट पटकन संपल्यासारखी वाटते नाही? ते पहा श्रीधर पंत आलेत. नमस्कार श्रीधरराव. तू थांब, मी आलोच त्यांच्याशी बोलून. नमस्कार सावकार. आज आपण इकडे कुणीकडे? अहो सावकार आहे मी. जिथं आम्हाला नफा दिसतो तिथं बरोबर पोहोचतो. मला सांगा, ही जागा तुमचीच ना? पण आपण असं का विचारताय? आम्ही बोललो ना, नफा तिथं आम्ही स्पष्टच सांगतो. ही जागा मला विकत घ्यायची आहे. तुम्ही फक्त किंमत बोला. पाहिजे तेवढी रक्कम द्यायला तयार आहे मी या जागेची. अहो पण माझ्यासाठी ही फक्त एक जागा नाहीये. इथे माझं गुरुकुल आहे, माझं स्वप्न आहे. आणि आपलं स्वप्न कोणी विकत नसतो. तुमची काय इच्छा असेल ते सांगा. हे बघा, माझी फक्त एकच इच्छा आहे, हे गुरुकुल मी याच जागेत चालवावं बस. पण एक लक्षात ठेवा, सावकार आहे मी. जमीन कशी मिळवायची एक नाही 10 उपाय शोधीन मी.
काही नाही बेटा, काही काळजी करू नकोस. अगं स्वामी आपल्या पाठीशी आहेत, सगळं काही ठीक होईल. चल. अगं किती काम करणार आहेस तू? गुरुकुलातून आली आहेस ना, तर दमलीच नाहीस का? ठेव, नको एवढं काम करू. राहू दे ग आई, तू एकटी काय काय करणार आहेस? माझी मुलगी गुणी आणि समजूतदार आहे. तसाच माझा मुलगा तुषार असता तर. जाऊ दे ग आई. जाऊ दे कसं ग? आणि मला एक सांग, तुझ्या बांगड्या कुठे गेल्यात? आई, दाताला तिथे तुरुंगात राहू दे ना, बरं नव्हतं. अगं असं करून एक एक दागिने सगळे संपून जातील. अगं यांनी मुश्किलाने तुझ्या लग्नासाठी बनवलेत, तेच जर असं मोडायला लागलेस तर कसं व्हायचं? पुन्हा असं करू नकोस हा. आई, दादाला सोडवायला तर हवं होतं ना. अगं आपण त्याचा इतका विचार करतो, त्यांनी त्यांना मगाशीच सांगितलं होतं तू बाहेर पडू नकोस, तर काय परिणाम झाला? मगाशीच तो बाहेर गेला. आणि तू त्याला बाहेर जाऊ दिलंस? अगं माझी नजर चुकून कधी पसार झाला तो कळलंच नाही मला. काय करायचं या मुलाचं काही कळत नाही बाई. त्याच्या पायी घरातले असे दागिने मोडायला लागले तर तुझ्या लग्नात काय घालणार तुला? त्याची काळजी तू नको करू साई. जोपर्यंत दादा सुधरत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. आणि तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. मी गेले तर आपलं घर कोण चालवणार? अगं आज नाही पण उद्या तुला लग्न करावंच लागणार. तेव्हाचं तेव्हा बघू. अगं दादा सुधारला की विचार करताय. आणि मला नक्की खात्री आहे स्वामी त्याला नक्की सुधरवतील. बघ तू. अरे मित्रा, आज नाही नको म्हणूस रे, आज नाही नको म्हणूस. मला खूप गरज आहे पैशांची. अरे तुला दररोजच गरज असते पैशांची. नाही, आजचा दिवस मला पैसे दे, मी लगेच परत करीन तुझे पैसे. माहित आहे तुझे पैसे परत देणार मला. आधी घेतलेले पैसे परत दे मला. अरे आधीचे आणि आजचे एकदमच परत करतो ना, त्यासाठीच मागतोय तुझ्याकडे. म्हणजे तू त्या पैशाचा आजही जुगार खेळणार? तुला काय करायचं, मी काय करणार ते तू तुझ्या पैशांची मतलब ठेव ना. अरे मी माझ्याच पैशाचा विचार करतोय. उधळण्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे. आणि पैसे काय झाडाला लागलेत काय? पैसे मेहनतीने कमावं लागतात. तुला काय करणार त्याचं महत्व? जा जा जा, मी आज एकही पैसा देणार नाही तुला. अरे आजची नड भागव का रे? नमस्कार तुषारराव, नमस्कार. सावकार, तुम्ही इथं कसे? तुमची मदत करायला आलोय. माझी मदत? ती कशी? तुला पैशाची गरज आहे असं कळलं मला. अरे त्यासाठी आम्ही आहोत ना. आम्हाला सांग, आम्ही असताना तू इतराकडे हात पसरावे हे बरं दिसत नाही आम्हाला. म्हणजे तुम्ही मला पैसे देणार? हो, हे घे सगळे पैसे तुझे. पण तुम्ही मला पैसे का देताय? हो, तुम्ही श्रीधररावांचे चिरंजीव हो. श्रीधरराव म्हणजे आपल्या गावातला एक सज्जन आणि भला माणूस. आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात अतिशय आदर आहे. तुम्हाला त्यांच्यासारखं पिता मिळाला हे भाग्यच आहे तुमचं. कसलं भाग्य आणि कसलं काय? पण मी तुमचे पैसे परत देऊ शकेन की नाही मला खरंच माहित नाही. अरे पण पैसे कोण परत मागतो? परतीच्या बोलीवर पैसे देत नाही मी. हे पैसे तुमचेच आहेत म्हणून समजा. म्हणजे आता तुला गरज आहे ना पैशाची, जा जुगार खेळायचं ना, खेळ जा. नंतर सांगेल सगळं. आणि अजून पैसे पाहिजे असेल तर निसंकोचपणे माग. हवे तेवढे पैसे पुरवू तुला. अरे कसला विचार करतोस? ठेव पैसे ठेव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, दुनियाची एक रीत असते, एकमेकाच्या उपयोगी पडायचं असतं. आता आम्ही तुझी गरज भागवतो, नंतर तू आमची इच्छा पूर्ण करायची. अरे विचार करू नकोस, तुला उशीर होतोय, जा. तुझे मित्र वाट पाहत असतील. उपकार झाले. मोहाच्या क्षणी ज्याला स्वतःला आवर घालता आला नाही
त्याचं हे असंच व्हायचं. तुषार, अरे आयुष्य म्हणजे चंगळ नव्हे, हा चंगळवाद वाईट. आयुष्य फार वेगळं असतं. स्वामी, मोह म्हणजे काय आणि त्याला बळी पडू नये म्हणून काय करायचं? कसा आवर घालायचा स्वतःला? मनुष्यानी मोहाला बळी पडायचं नसेल तर भगवंताच्या चरणी लीन व्हावं. त्या माशाचा आदर्श स्वतः समोर ठेवावा. तुला त्या कोळ्याची गोष्ट ठाऊक आहे? ऐक, सांगतो. एक होता कोळी. तो रोज नदीवर जायचा, गुडघाभर पाण्यात उभा राहायचा, आपलं जाळं नदीत टाकायचा. जाळ्यात त्याला भरपूर मासे मिळायचे. कोळ्याचा हा रोजचा दिनक्रम होता. पण एक मासा मात्र त्याच्या जाळ्यात कधीही सापडत नसे आणि त्याला त्या कोळ्याची अजिबात भयभीती नव्हती. तो आपला स्वच्छंदपणे नदीच्या पाण्यात फिरायचा. बाकीचे सगळे मासे जीवाला घाबरून असायचे, न जाणो आपण कधीतरी त्या जाळ्यात सापडू. आणि हा बेटा निर्भयपणे पाण्यात फिरायचा. एकदा काय झालं, सगळ्या माशांनी विचार केला, एकत्र आले आणि त्या माशाला त्यांनी विचारलं, काय रे बाबा, त्या कोळ्याच्या जाळ्यात आपण अडकू अशी तुला भीती वाटत नाही कधी? आम्ही तर कायम भीती घालतीच जगत असतो. कधी न कधी आपण त्या जाळ्यात सापडणार आणि आम्ही ते सापडूच. पण तुला मात्र कशाची भयभीती नाही. हे सगळं कसं काय जमवतोस बाबा तू? मासा म्हणाला, अरे सोपं आहे. मी काय करतो, कोळी आला, त्यांनी जाळं टाकलं की मी त्याच्या पायापाशी जातो. तो कोळी पाण्यातून निघेस्तोवर त्याच्या पायाशीच थांबतो. मनुष्यानीही त्या माशाचं धोरण ठेवावं, गुरुच्या चरणी लीन व्हावं, त्याला शरण जावं. म्हणजे मोह मायेच्या पाशापासून तो आपसुकच दूर राहतो. खरंय स्वामी, या मोहमायेच्या पाशेपासून दूर राहणं हे माणसाच्याच हातात आहे. असं म्हणत होता सावकार? काय सांगता काय? म्हणजे आपल्या जमिनीवर त्याची वाईट नजर होती? हो तर काय. आणि म्हणत कसला, चांगली धमकी वजा सूचनाच देत होता तो. अगं बाई, आता काय करायचं? काही करायचं नाही. अगं तो सावकार आपलं काय बिघडवणार आहे? आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं, इतकंच करायचं. हो आई, बाबा कसे खंबीर आहेत बघ. तू पण अशीच राहा. अगं, सावकारासारख्या प्रतिष्ठित माणसाला नकार दिला त्यांनी. बाबांच्या धैर्याचं कौतुक वाटतं मला. आता तो सावकार पुन्हा कधी बाबांच्या वाटेला जाणारच नाही. तसं झालं तर फारच बरं होईल. पण आता त्या गोष्टीचा विचार करू नका, तयारीला लागा. तयारी कसली? तनू, आज तुला बघायला मुलगा आणि मुलाकडली मंडळी येणार आहेत. तशा तयारीत राहा. अगं बाई, असं आहे हो? आणि तुम्ही मला आत्ता सांगताय? काय करणार, आता थोड्या वेळापूर्वीच त्यांचा निरोप आला मला. पण बाबा, एवढी घाई करायची काय गरज आहे? घाई नाही बेटा. अगं, योग्य वयात तुझं लग्न व्हायलाच हवं ना. सगळं कसं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं. बाबा, पण मी लग्न केलं तर तुमचं कसं होईल? अगं, ते बघू आम्ही. आमच्या स्वार्थासाठी तुझं आयुष्य पणाला लावू शकत नाही आम्ही. यात तुषारच्या भरोशावर राहण्यात काहीच अर्थ नाहीये. तो कधी सुधारेल, कधी मार्गी लागेल आणि कधी तुझं लग्न करेल. त्याचा काही नेम आहे का? नकोच. उलट मला तर वेगळीच भीती वाटते. दिवसेंदिवस त्याचे प्रताप पाहता वाटतं त्यानं असं काहीतरी करून ठेवलं आणि त्यामुळे तुझं लग्न होण्यात अडचण आली तर त्यापेक्षा तुझं लग्नच आधी करून टाकतं ना. बाबा, पण तुम्हाला सोडून असं सासरी जायचं म्हणजे मनाला बरं नाही वाटत हो. आणि तू असं आमच्यासाठी राबत राहून तुझं लग्न लांबणीवर टाकणं हे बरं वाटतं का? अगं, तू माझी गुणी मुलगी आहेस. तुला तुझ्या सुखी संसारात नांदताना पाहण्याचा आनंद आपल्या आईवडिलांना देणार नाहीस तू? बाबा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. हा, आता कसं? चला तयारीला लागा बघू. मुलाकडची मंडळी कधीही येऊन हजर होतील. चल ग, चल.
स्वामी तुमची कृपा असू देत. दाखव पत्ते. हे घे. बास झाला हा खेळ. येतो मी. काय रे, काय झालं? अरे काय म्हणून काय विचारतो? सतत हारतोय मी. माझ्याकडे होते ते सगळे पैसे संपले जातात. अहो तुषारराव, तुमच्या खिशातले पैसे संपले, तुम्हाला काय तोटा? म्हणजे मी काय तुला कुबेराचा पुत्र वाटलो? आणि माझ्याकडे सतत वाहणाऱ्या पैशांचा स्रोत आहे? अहो कुबेराचा मुलगा नसाल पण सावकाराच्या मर्जीतले तर आहात ना. सावकारांकडे जा, पाहिजे तेवढे पैसे मिळतील. अहो सावकारांकडून मिळालेलेच पैसे हारलोय मी. वरून तुमच्याकडून मिळालेलेही हारलोय. तुमचे पैसे आणि सावकारांचे पैसे परत कसे द्यायचे याचीच भ्रांत पडलीये. पैसे कमवायला आधी खेळावं लागेल आणि खेळासाठी पैसे लागतील. मागा त्यांच्याकडे पैसे. हे बघ, आता तुला सावकारच मदत करू शकतात. सावकार, आता ही आंब्याची कलम दिसतात ना, ती आता आपल्याच मालकीची झाली. आणि हो, श्रीधरच्या गुरुकुलाच्या कागदपत्रांची जर त्यात भर पडली ना, तर आपली तिजोरी भरलीच समजा. हो हो हो, खरंय. काय तुषारराव, कसं काय इकडे येणं केलं? नाही म्हणजे त्याचं असं झालं, नाही तुम्हीच म्हणाला होतात ना की काही लागलं तर या म्हणून आलो होतो. अहो तुषारराव, असं आडवळणं कशाला घेताय? अहो पैसे लागत असेल तर सांगा ना तसं. काय सावकार? हो म्हणजे तेच. त्याचं काय झालं? काय झालं, कसं झालं याची चौकशी केली आहे का आम्ही? अहो तुम्हाला पैसे हवेत आणि सावकार ते तुम्हाला देणार, बस विषय संपला. देवाण घेवाण ही दुनियाची रीत आहे. तुम्हाला पैसे हवेत आणि सावकार ते तुम्हाला देतील. त्याबद्दल त्यांना जे हवंय ते तुम्ही द्या. हो मी काय देणार तुम्हाला? मी एक कफल्लक माणूस म्हणून तर तुमच्याकडे पैसे मागतोय. अहो तुमचं गुरुकुल आहे ना, ती जागा हवी आहे सावकारांना. त्या जमिनीची कागदपत्र तेवढी आम्हाला आणून द्या. अहो सावकार तुम्हाला पैशांनी आंघोळ घालतील, आंघोळ. अहो पण ती कागदपत्र म्हणजे सहज मिळणार नाही ना, आम्हाला माहिती आहे. अहो जे सहजासहजी मिळत नाही ते कसं मिळवायचं ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. ही कागदपत्र तेवढं आणून द्या, तुम्हाला मालामाल करून टाकतो. वाह, आज चक्क चिरंजीव आमच्या समोर प्रत्यक्ष. आज कुठे गेला नाहीत? तर दारूचे गुत्ते, जुगाराचे अड्डे वगैरे सगळे बंद आहेत की काय? बाबा तुमचं हेच बोलणं मला ऐकवत नाही, म्हणून मी घरात थांबत नाही. का सारखे टोमणे देत असतं मला? तुमच्यासाठी नेहमी तनुज प्रिय, माझ्याशी मात्र सावत्र मुलासारखे वागतात. अहो का करता असं? मी असं वागायला तूच जबाबदार आहेस. मला सांग, समजायला लागल्यापासून तू आम्हाला असं कुठलं सुख दिलंयस रे? एका मुलाची कुठली कर्तव्य तू पार पाडली आहे सांग ना. अरे तुझी जागा तुझ्या बहिणीने घेतली आणि तू मात्र आमच्यापासून दूर व्हायला लागलेला आहेस. या सगळ्यात फक्त माझीच चूक आहे? तुम्ही कुठली गोष्ट मला अधिकारानं सांगितली? कधी माझ्यावर विश्वास टाकला? तुमच्यासाठी सर्वे सर्वा फक्त तुमची मुलगी आहे. तनू तनू तनू. अहो तुम्हाला भांडायला काय वेळ का आहे की नाही? अहो मुलीचं लग्न तोंडावर आलंय. तुषार, अरे भाऊ म्हणून काय तुझी कर्तव्य आहेत की नाही? मला माझी कर्तव्य तुम्ही सांगू नका. तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही करा आणि मी काय करायचं ते मला नका सांगू. समजलं? बघितलंस कसा तोंड वर करून बोलतोय? अरे आमची हिम्मत नव्हती आमच्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची, आणि इथे आमचे चिरंजीव आमच्यावरच डाफरतायत. अरे कुठे फेडशील हे पाप? अरे त्या स्वामींची तरी भीती ठेव.
मला कधीही कुणाचीही भीती वाटत नाही. त्याच्या बरोबर बोलणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. चला. सगळं लेकीवर उधळून टाकलंय. माझ्या भविष्याचं काय? माझं भविष्य मलाच घडवायला हवं. तन्नू, कसला विचार करतेस? कुठे हरवलीयस? तुझ्या भावी आयुष्याचे स्वप्न बघतेस? बघ बघ, तू सुखाचा संसार कर. अगदी सगळ्यांशी प्रेमाने वाग. कुणाला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नकोस. आणि हो, स्वामींची शिकवण कधीच विसरू नकोस. खरं सांगू काय, माझं लग्न होतंय ना याचा मला आनंदच आहे ग. पण काय? पण भीती वाटते. कसली भीती? अगं हे वेडाभाई, लग्नाची कोणी भीती बाळगतं का? लग्नाची नाही ग, मला आपल्या तुषारची भीती वाटते. माझ्यानंतर त्याचं काय व्हायचं ते होऊ दे. तू काळजी करू नकोस त्याची. आई अगं असं का बोलतेस? मुलगा आहे तो तुझा. त्याचं तर दुःख वाटतंय. माझ्या रक्तामासाची तुम्ही 2 मुलं, पण दोघंही विरुद्ध टोकाची. आता तुझंच बघ ना, तू स्वामींच्या मार्गात वाढलीस, मोठी झालीस, त्यांची शिकवण आचरणात आणलीस. आणि कार्ट्याने काय केलं, गावातल्या टार्गेट मुलांबरोबर दिवस काढतो. जुगार, चोऱ्या असले नाद लागलेत त्याला. हे बघ तन्नू, कुंभार माती कालवतो ना, पण शेवटी मातीच्या मनात काय आहे? तिला हवी तशीच ती आकार घेते. काय मायलेकींच्या काय गप्पा चालल्यात? काही नाही हो, मी एकदा बोलायला लागले तर थांबते होय. बाबा, अहो कुठे गेला होता तुम्ही? आणि हे काय तुमच्या हातात? दागिने आहेत यात. दागिने? माझ्या लाडक्या लेकीसाठी केलेत. जे दागिने मी तुझ्या अंगावर घातले होते ते तर तू. अहो जाऊ द्या हो, नका त्या जुन्या गोष्टी उघडत बसू. त्याने त्रासच होईल तुम्हाला. तुमच्या लेकानं त्याच्या बहिणीला लंकेची पार्वतीकडून सोडली आहे. सोन्याचा एक तुकडा देखील ठेवला नाही तिच्या अंगावर. बाबा, झालं ते झालं, पण दागिन्यांची काय गरज आहे? नाही कशी गरज? अगं स्त्रीचं स्त्रीधन आहे हे. अगं बघ तरी काय काय आहे त्याच्यात. बांगड्या, पाटल्या, लक्ष्मीहार, बोरमाळ, ठुशी, डूल, सगळं आहे त्यात. माझ्या मुलीने आजवर माझ्यासाठी आणि या घरासाठी खूप काही केलंय. यापुढे मला तिला सुखात नांदताना पाहायचं आहे. अहो तुमचं गुरुकुल आहे ना, ती जागा हवी आहे सावकारांना. त्या जमिनीची कागदपत्र तेवढी आम्हाला आणून द्या. अहो सावकार तुम्हाला पैशांनी आंघोळ घालतील, आंघोळ. सावकार तुम्हाला पैशांनी आंघोळ घालतील, आंघोळ.